मित्रांनो, आज आपण आलेलो आहे चिंचनेर या गावामध्ये. आणि चिंचनेर म्हणलं तर आता तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल, प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर, जे आत्ताच्या ह्या सीझनला किंवा 2-3 वर्ष झालं भरपूर त्यांचं नाव झालेलं आहे, गावाचं नाव त्यांनी केलेलं आहे आणि भरपूर मोठमोठ्या गाड्यावर बसतात, एक नंबर झालेले आहेत. आज त्यांच्याकडे आलेलो आहे. आपण मुलाखत घेतली नव्हती त्यांची, आज आपण त्यांची मुलाखत घेऊया. प्रशांत ड्रायव्हर आहेत. प्रशांत ड्रायव्हर, नमस्कार. नमस्ते. आता नवीन मुलं असतील, आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तुमचा परिचय, पण नवीन मुलांना परिचय सांगा. माझा परिचय म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आपल्याला प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर या नावानं ओळखतात आणि जवळजवळ आता एक 15-16 वर्ष झाली या नादात येऊन, पण चांगलं नाव झालंय आपलं. आता इथं बैल पण आहे त्यांच्या दावणीला. ह्यो कुठला ड्रायव्हर बैल आहे? शिवबैल याचं नाव शंकर. शंकर हे आम्ही कुमट्यातनं घेतलेला. आपला वजीर म्हणून एक बैल आहे, त्याबरोबर आम्ही पळावला तेव्हा ह्यो आदत होता आणि तिथं आपण 700 गाड्यात राहिलो होतो. मग त्यानंतर आम्ही खरेदीच केला होता. होय. आता ह्याचे किती फायनल झालं? ह्याच्या आदत मध्ये एक 2 व्हीलर आहे, 1 नंबरची. 1 नंबर. हो, आणि जवळ आदत मध्ये 15-16 बक्षीस आहेत. 1 नंबर, 1-2 नंबर मधली. अजून किती आहेत दावणीला? चला की बघूया. अजून एक आहे दुसरा आदत मध्ये आपली, म्हणजे सीझनला हायच 1 कोण. आता शिव पण आदत मध्ये चांगला पळतो. आता ह्यो 4सा झाला निशान म्हणून. तो आम्ही परत त्या एसकेला विकला होता वाणेवाडीच्या. त्यांच्याकडून परत आपल्याकडे जाणलाय. आता आपल्या बक्षीस आहे. आता पोहतोय चांगला. आता परवाशी त्या ह्याच्या अड्ड्याला बाबांनी ते राहिला, त्या नाशिकच्या इकडला बाबा, 40 गावचा बाबा म्हणून कोंड आहे, बिदाल मध्ये असतो. अंगापूर मध्ये 3 नंबर केला होता त्या गाडीने. हे दोन्ही खांदी पोहतो बाहेर. दोन्ही खांदी? हो. त्याचं किती झालं? 20-25 असतील ह्याच्या फायनल सगळ्या आदत पासून आता पडतो. उजवीना पडतोय दोन्ही खांदा, उजवा डावा कुठला नाही का. मित्रांनो, तिकडे सहकारी बसले त्यांचे, तिकडे पण दाखवा. ही सगळे तुमचे सहकारी असतात? ही गँग आपली रोजची. त्यांचा परिचय घेऊया. चला. त्यांचं काय नाव? हे हर्षद बर्गे. आपली बैलांबरेच असते आमची गँग, सगळी आम्ही रोज एकत्रच असतो. बैलांचं करायचं सगळे असतो आपल्याला. त्यांचं काय नाव? हे असते ते आमचा परिचय काय, म्हणजे रोज संघच आहे आम्ही. आणि राज कदम बैल, ही दोन्ही बैल याच्याकडे असतात, तेच बघतो. आपल्याकडे तिकडे वजीर म्हणून आहे, ती घरी आहे. आणि आपली 2 बैल आहेत, शेटची ना आपले आहेत, ती पुण्यात आहेत. त्यांचं नाव? शिव आमच्या चिंगूचा मित्र आहेत, त्या ह्याचं इस्लामपूर तिकडे आहेत. ती काल आले तिकडं. ड्रायव्हर ही सगळी सहकारी आहेत ना. काल तुम्ही गुलाल करून आलाय. काल आम्ही 2 नंबर केला. ते आमचे जवळचे मित्र मयूर बर्गेवर, त्यांचं आपलं बैल खाद्य ते दुकान टाकलं, त्यांनी त्यांच्याकडे खोराक चांगला भेटतो. त्यांच्या दुकानच्याच नाव काल गाडी पळवली. म्हणलं आज तुमच्याच नाव पळवायचं. मग ते सिद्धी अॅग्रो म्हणून होतं दुकानचं नाव आहे, कोरेगावात. ते हे मयूर बर्गे आमचे. आता ड्रायव्हर तुमचं एवढं नाव झालं, पण तुमच्या नावाच्या पाठीमागे पडद्याआड सगळे एवढी टीम असते? हो. अजून आहे ती, काहीच नाही. अजून लय गँग आमची भरपूर. आणि घरातली आमची जवळजवळ नाही म्हणलं तर एक 10-12 जण आहेत आपली घरातली बारकी गँग सगळी. ते पहिले आमची सगळी कुस्त्यातली गँग होती, कुस्त्या खेळायची. त्यातली संघटना आमची सगळी. परत मी बैलाच्या नादात आलो की मग ती सगळी पहिलवान गँग होती ती आमची त्यातच. चालतंय मित्रांनो, बसून सगळी चर्चा करूया आणि सगळा आजपर्यंत त्यांचा इतिहास जाणून घेऊया. आता कसं आहे माहिती का, या क्षेत्रात याचं म्हणलं ना तर पहिल्यांदा कुठेतरी आपल्याला लहानपणी ज्यावेळेस या क्षेत्राचं वेळ असेल किंवा आवड असेल, त्यावेळेसच ह्या क्षेत्रात माणूस पडत असतो. कुठला बी नाद करायचं म्हणलं तर त्याची पहिली आवड पाहिजे, महत्वाचं. आणि आम्हाला पहिल्यापासून म्हणजे आमच्या घरात कोणाला, आमच्या चुलत्यांना नाद होता जनावरांचा. चुलत्यांची जनावर होती आमच्या वडिलांना, वडील आमचे होते एसटीत. आणि आमच्या घरात काही जनावर वगैरे नव्हती. पण मी लहानपणापासून इकडे गावाकडून माझं चुलत्यांचं चांगलं जुळायचं. पहिल्यापासून चुलत्यांमध्ये असायचं, त्यामुळं मला जनावरांची लय आवड लागली. पहिले आपल्याकडे श्वान होती. मी घरात कोणाला माहित नव्हतं तेव्हा मित्राच्या घरी होतो ना, तेव्हा एक कुत्री पाळली होती. ती घरात पण माहित नव्हती. मी जेवताना संध्याकाळचं घरी जेवायचं, गपचूप खिशात भाकरी टाकून न्यायचं. परत लहानाची मोठी झाली, मग ती जरा घरी कळालं की असं असं, मग तेव्हा ती मी घरी आणली. त्यातनं परत मग लय मला नाद लागत गेला. मग ती आपल्याकडे कुत्री होती, श्वान शर्यतीचा लय नाद केला मी भरपूर. माझ्याकडं प्रदर्शनातले आपले सलग 5 वर्ष 1 नंबर आहेत डॉग शो प्रदर्शनातलं. डॉग शोची चांगली होती. कारवांची फिमेल होती, ग्राउंडचा 1 नंबर होता चांगला.
रेसिंगचे त्यात पण भरपूर आपलं नाव होतं. त्याच्या आधी कुस्त्या खेळायची, कुस्त्याच्या पैशातनं कारवांची फिमेल घेतली होती चांगली. ते 5 वर्ष प्रदर्शनात 1 नंबर केला. म्हणजे जो मातीशी निगडीत खेळ आहे हो तो पहिल्यापासून आपल्याला घरात कोणाला नव्हतं आमच्या, पण मला पहिल्यापासून नव्हतं ना. आणि घरातली पण आपल्याला कधी म्हणले नाहीत की असं नाही, कारण व्यसन महत्वाचं म्हणजे व्यसन नव्हतं मला कुठलं नाहीच. त्यामुळं घरातल्यांनी पण कधी आपल्याला विरोध केला नाही असा विषय. आणि घरात आमचे म्हणजे जनावर नव्हतीच. मग परत ते कुत्र्याचं नाव होतं मला, त्यातनं परत मी आमच्यातली बैल पळत होती, मग त्यांच्यावर जायचो आड्याला. याला लहान होतो मी तेव्हा, आम्ही जायचो. आमच्यातली गाडी लय चांगली पळायची, सुंदर सुंदर म्हणून त्यांच्यावर जायचो बघायला. त्या गाडीत नाही ती गाडी म्हणजे आत्ता असती ना तर आपण लय नाही सांगत, पण ती जर बैल आत्ता पळत असती आणि तेव्हा आम्ही काय ड्रायव्हर नव्हतो, पण ती जर बैल आत्ता असती ना तर मी एक अड्डा मोकळा आलो नसतो. ती गाडी जेव्हा मी लहान होतो, वर्धनगडचे सुरेश ड्रायव्हर त्यांनी शेवटला ती बसायला लागली. ती गाडी पाहायची, आमची गाडी काय व्हायची, ती बाहेर जायची फॉल, एक तर फेरा फॉल व्हायची असं. पण बैल लय पळवती गावातली आमच्या, तेव्हा काय आम्ही लहान होतो मुलं असं. त्याच्याच नंतर ना त्या बरग्यांचा सुंदर म्हणून होता, त्यांचा जे खोंड त्याला आम्ही बैल शिकवाय आणला. चिम्या म्हणून रायगावातले जोडीदार आमच्या कुत्र्याला जोडीदार होते. आता चतुर पळतोय बघा त्यांच्या तिथनं ते गजू बसणे आणि त्यांचा चिम्या म्हणून बैल आणला आम्ही. आणि मला वाटतं माझ्या आयुष्यातला पहिला अड्डा असेल त्या सोनगावच्या इथला, मी गट काढला. ते आमच्यातला खोंड होता सिद्धनाथ बरग्यांचा, तो खोंड आणि चिम्या. त्या गाडीवर मी इथं फेऱ्याला याला बसायचो आणायला. परत मैदानातला गट पास झाला असेल त्या सोनगावची तर त्या गाडी असा विषय. मग नंतर परत त्यातनं मग नाद लागत गेला. मग आमचं चुलत पण म्हणायचं स्वतः ड्रायव्हर आहे. मग आम्ही नाद करतोय आपण, म्हणजे ह्या नादात ड्रायव्हर की करायला लागलो. म्हणजे खोंड घेतला होता मी गावात, योगेश म्हणून आमचा मित्र आहे त्याच्यापासून. आणि त्याला शिकवाय बी रायगाव मध्ये पप्पू गायकवाडकडे शंकर म्हणून बैल होता, तो बैल आणला आम्ही शिकवायला. त्या बैलावर आम्ही खोंड शिकवला. समाधान म्हणून माझा मित्र आहे, तेव्हा मी दोघात आम्ही खोंड घेतला होता 100. त्या खोंडावर 2-3 अड्डा आम्ही त्या बैलावर केलं, 2 वेळा गट काढलं. आणि परत ते रायगाववाली म्हणली खोंड द्यायचा, खोंड पळवता दोन्ही खांदानं बाहेर चांगला, मग द्यायचे का म्हणले तर म्हणलं चालते बघूया. मग कोरेगावचं मैदान होतं बॅडल्या आमचं, कोरेगावचा अड्डा झाला आणि मैदान बंद झाली. हा मग नंतर मग बंदीचाच काळ आला, असा विषय झाला. मग त्यातनं ते कोण तसाच असंच राहिला. मग झालं, पण नाद वाढला त्यात. मग गाड्या बिड्या आणायला लागलो. मग त्या बैलामुळे शिकलो आपण गाड्या आणायला. गाडी आणायची सुरुवात केली तशी, म्हणजे हळूहळू मला नादात कोण ओळखत नव्हतं, पण गोट्या पहिला माऊलीचा त्याला नाद होता बैलांचा ना, आम्हाला होता कुत्र्यांचा. मग ती गोट्याची आमची दुस्ती झाली, मैदान बंद झाली की गोट्या आमच्या बरं आला. आमचा बंदराला सुटतो जाधव, त्यांनी पंजाबवरून एक ग्राउंडचा नर आणला तांबडा पांढरा कुत्रा. मग ती गोट्याला कुत्र्याचा नाद लागला, शर्ती बंद झाली अड्ड, मग गोट्या आमच्या बऱ्या यायला लागला. परत मग त्यातनं परत ही हळूहळू गोट्याची आमची दुस्ती झाली की मग गोट्यानं मला गाडी आणताना बैल गोट्यानं मग ह्या नादात आपलं चांगलंच नाव केलं. मग अक्षय मोरेकडे गरुड म्हणून बैल होता, त्या बैला गोट्यानं मला बसावलं. ते जांभळीची बैल असायची यांच्याकडे. मग त्यातनं हळूहळू तो बैल चांगलाच पळायला, त्या बैलावर भरपूर नाव केलं. बरोबर, म्हणजे गरुड तो उंबरज मध्ये पाहिलेली गाडी. हा, माझ्या आयुष्यातलं माईकवरचं पुकरूनचं मैदान पहिलं की माईकवर नाव म्हणजे जे चालूच असतं ना, तसं पहिलं मैदान माझ्या आयुष्यातलं की बैलगाडी क्षेत्रात झाल्यावर माईकवरती पुकरून अड्डा असतो तो उंबरजचा. त्या अड्ड्या दिवशी आमची यात्रा होती आणि मी काय अड्ड्याला गेलो नव्हतो. बैल चांगलाच पळत होता, पण त्या अड्ड्याला मी 5 फेऱ्या पळून आम्ही 1 नंबर केला होता. पहिल्यांदा गाडी बाद झाली होती आणि तेव्हा काही नियम नव्हता असा किती पण फेर चालाय. त्यामुळं आणि तेव्हा गटाला फॉल झाली गाडी, करशीचा नंद्या आणि गरुड होता. मग ती गाडी फॉल झाली की त्यांचा मला फोन आला का असं झालंय, काय बी करतोय. आणि तो बैल मला पळायचा तेव्हा, दुसऱ्याला फसवायचं म्हणजे बाहेर जायचं दुसऱ्याला, पण मला फसवत नव्हता. मग मी इथनं गेलो तिथं परत डाबावाल्यांचं चना इस्लामपूरचं त्यांचं बी गाडीनं मार खाल्ला. मग ह्यो पायरा झाला. मग मी गेलो तिथं, मी गेलो ती गाडी गट काढला आणि सीमेला आमची गाडी सुटून आली होती. मी बैल पळताना बघतो, असं माझा अनुभव आहे की तो बैल आहे ना गरुड, गाडी जर खालनं सुटून आली
की परत तू खाली निघाला बैल आहे असा त्या बैलाचा विशेष घेतला म्हणजे असा मारतो म्हणून मारणार गाडी सुटून बिटून आला तर डबलच पळायचा काय त्या बैलात असेल का पण लय स्पीड डबल स्पीड लावायचं सुटून जर आला तर आम्ही सिमी काढला आणि त्या अड्ड्यात चांगल्या चांगल्या गाड्या होत्या तेव्हा तिथं मी 1 नंबर केला पैज लागलेली माझी दादा जांभरीची माझी पैज लागली आम्ही सिमी काढला की म्हणलं 1च नंबर करणार आपली गाडी 3 नंबर तासावाली आपल्याला मधलं तास लागले मी 1 नंबर करणार तर दादा म्हणला पैज लागली होती तेव्हा मला त्या अड्ड्यात मोबाईल दादा जवळच्या मालकाने दादा जांभरीने मला मोबाईल गिफ्ट दिला होता मोबाईलची आमची पैज लागलेली 4G तेव्हा नवीन आलतं मॉडेल 4Gचं तेव्हा तिथं मी 1 नंबर केला तिथंच अड्ड्यात मला त्यांनी बैलाच्या डोक्यावर मोबाईल ठेवून मला गिफ्ट दिला होता मोबाईल ते माझा म्हणजे न विसरणारा क्षण तो मित्रांनो ते उंबरजचं मैदान मी पण बघितलेलं त्या मैदानात ह्या जोडीची गरुड आणि डेक्यादाबा इस्लामपूर यांचा सन्या जुना एवढी चर्चा झालेली ड्रायव्हर चर्चा त्या गाडीची हवाच झाली म्हणजे ती गाडीच पळाली होती आणि जामच गाडी पळाली त्याच्यावर परत आम्ही शर्यती 2-3 शर्यती केले होते त्या गाडी चण्यान गरुड कारण ती मैदान झालं आणि बंदी आली उंबरजचं मैदान शेवटच असेल मला वाटतं हो आहे ना हो माईकवर म्हणजे पहिलंच मैदान माझं मी जसं गाडी हाणायला लागलो तसं ती माईकवरचं पहिलंच मैदान मला आठवतंय असं त्यानंतर बंदीच्या काळात मग काय परत शेवटला चांगली बैल म्हणजे तशी चांगली बैल माझ्या हाताखाली आणि थोड्या दिवसात आली मी आपण एकच म्हणजे पहिल्यापासून आपलं शास्त्र आपल्याला जर पटलं तरच आपण त्यात जाय नाहीतर असं बायमानी वगैरे करून कोणाचे लबाडी करायची त्यामुळे ह्या नादात आपलं नाव लय थोड्या दिवसात तो मला ओळखायला लागली चांगली आणि चांगली बैल पण माझ्या हाताखाली थोडक्या दिवसात आली आणि नाव झालं आपलं ड्रायव्हर आम्ही मैदानात येत असतो भरपूर दिवस झाले बघतोय तुम्हाला तुम्ही भरपूर गाड्यावर बसता सामान्य बैलगाडी मालक असतात त्यांच्या बी गाड्यावर बसता एकदम हाय लेवल टॉपच्या पण गाड्यावर बसता काय हो मी सुरुवातीला नाद म्हणजे सुरुवातीला गाडी आणायला सुरुवात केली ना तेव्हा म्हणजे असं नाही हा शब्दच नसायचा भरपूर गाड्या आणायचो भरपूर म्हणजे की काय मग आपण किती कोण बोलवेल त्याला हो यस नाही म्हणणे भानगडच नाही असा विषय असायचा आणि राहिला पैशाचा विषय पैसे पण कधी पहिले कोणाला कधीच असं गाड्या नव्हतो नवीन होतो कधी कोणाला म्हणलं नाही पैसे दिल्यात काय नाही माझ्याकडे बैल होता मी बैल पण असा द्याच पवन म्हणून एक बैल होता माझ्याकडे तुमचा बाहेर जाणार कसला बैल त्याच्या गाड्यात घालायला बैल बाहेर नव्हता जाऊन देत असला बैल मी असा पैशाचा असं नाही की एवढंच द्या तेवढंच द्या काय नाही दिलं नाही असा विषय असायचा पण आता कसं झालंय आता माणूस काय करतं जोपर्यंत तुमच्याकडनं फायदा आहे तोपर्यंत तुमचा माणूस वापर करून घेतो मग आपण का आपल्या कष्टात सोडायचं म्हणून मी आता आपल्या कष्टात सोडायचं नाही कोणाला फुकटचं कोणाला नको आपल्याला पण आपल्या कष्टात आपण सोडायचं नाही असा विषय कारण आज तुमची गरज आहे आता नाद असा झालाय जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंत माणूस तुम्हाला तुपात गोळ पण तुमची गरज नसली तर तुमच्या तोंडाकडे बघत नाही अशी माणसं झाली पहिली माझी माणसं बाबा हाय ना ह्यो आपला माणूस आहे अशी सोडत नव्हती असं पण आता म्हणजे आता लय बदलले थोडक्यात पहिल्या काळात काय होतं शब्दाला किंमत होती पहिला आपण ऐकून आपण काही लई नाही मोठं बी पण ऐकून आहे की बाबा पहिली किंमत द्यायची म्हणजे पहिलं काय बाबा ठरलं एकदा की नव्हतं आता म्हणजे काय तसला विषयच नाही आता पायरे जोट्याखाली असतो बरं गॅरंटी नाही असा विषय झाला म्हणजे 5वा 5वी ते लय झाली पहिले माणूस एकदा बोलला की संपला विषय असं असायचं अशी म्हणत होती जुनी माणसं आता लय खेळ बदलला आता एवढं नाव झालं सगळ्या महाराष्ट्रात चिंचनेर म्हणले की प्रशांत ड्रायव्हर याचं नाव ह्या क्षेत्रात जसं आलो ना तसं म्हणजे पैसे तर कमवलंच पण जे नाव जी माणसं जी कमावली की बस आपण जरी अड्ड्यात गेलो तर पाक बोलावाल्यांपासून ही दुकानवाली शेंगदाण बिंगदानवाली एवढ्या प्रेम म्हणजे आपल्याला कधी म्हणले नाही की ड्रायव्हर आपण घेतलं ड्रायव्हर पैसे किंवा काय असं नाही असं उभं राहिलं बाबा बरं दिसले ड्रायव्हर ही खावा ड्रायव्हर ती खावा ड्रायव्हर सरबत घ्या म्हणजे सगळ्यांचं प्रेम आपल्यावर लय असं उभं राहिलं तर बाबा एखादं आलं ड्रायव्हर चहा प्यायला येत का म्हणजे हेच आपण कमावलं त्या नादात येऊन भरपूर आणि आज कुठे बी जाऊ दे आपण जर काय आपल्याला आला अडचण आली तर ह्या नादामुळे एवढं जे कमावलंय माणसं म्हणतात ह्या नादात काय नाही पण ह्या नादात लय भरपूर काय आहे असं की बाबा तुम्ही आज कुठे बी जाऊ तुमचा काय घोटाळा होत्या जर समजा तुम्ही फॅमिली घेऊन गेला किंवा मित्र वगैरे बाहेर गेला गाडीचा घोटाळा झाला काय झाला तर बाबा अमक्या ठिकाणी गेला हा बाबा इथं बैलवाला आपला एखाद्याला फोन केला तर 0 मिनिटात माणूस हजर आता असाच किस्सा सांगतो आमचा
आमचा मित्र आहे तुषार बर्गे म्हणून, त्याची मशीन चाललेली तिकडे खाली कर्नाटकला. तर रेणावीच्या इथं किस्सा काढला संध्याकाळचा 11:30 वाजता. ती पोरं त्याची ड्रायव्हर ती घेऊन निघालेली, पण तिचं झालं तिथं ऍक्सिडेंट. म्हणजे ती गाडी त्यांच्या ट्रॅक्टरला धडाकली रात्रीची रेणावीच्या त्या घाटाच्या इथं. तर आम्ही तो दोघांनी होतो, आम्ही त्याला बघायलाच गेलतो आणि त्याला फोन आला असं असं झालंय. तर म्हणलं कुठं, तर म्हणला रेणावी. मी 0 मिनिटात बाया साहेबांनी फोन केला की असं असं झालं तुमच्या इथं, की लगेच ते म्हणले 5 मिनिट आमचे पप्पा गेलेत. म्हणजे ह्या नादामुळे तर ते झालं ना, तुम्ही लपडा झाला ती मिटला आपला. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तिथं बघून पोलीस स्टेशनला बोलावलं. तर तिथं गेलो विट्यात ते सौरभ ही आपली जेवाली, सौरभला फोन केला की बाई आले, लगेच त्यांनी ती जितली तिथं. म्हणजे कशामुळं, तर ह्या नादात काय त्यांचा आपला काय घरगुती संबंध आहेत का काय आहेत, पण ह्या नादात जोडलेली माणसं आहेत. त्यांनी एका दिवसात आमचं जोपर्यंत मिटत नव्हतं तिथं तोपर्यंत ती हल्ली नाही दिवसभर. जवळजवळ आम्ही 10 वाजता इथनं गेलो विट्या पोलीस स्टेशनला होतो ना, तर 3, 3:30, 4 वाजेपर्यंत सौरभ आमच्यावर तिथं होता. सगळं ते आमचं जिथले तिथं करून दिलं का, म्हणजे ह्या नादात आपण ही जोडलेली माणसं आहेत. त्यांनी जर आज आपण नसतो तर कोण सौरभ कोण मी ओळख पण झाली नसती, पण ते आमच्या लगे एका फोनवर मिटले. म्हणजे असं महाराष्ट्रात कुठं बी जाऊ दे, आपण ह्या नादात एवढं आपण कमावलं. मग मित्रांनो, आता जी लोक आहेत का नाही, ऑल एज्युकेटेड लोक असतात किंवा हायफाय लोक असतात, त्यांचं काय म्हणणं असतं ह्या नादात काय, ती कुठल्या दृष्टिकोनातून भरपूर जण म्हणतात की ह्या नादात काय असं आहे तसं आहे, पण मी माझ्या येणं सांगतो मी की ह्या नादात. आणि आता पहिली बक्षिसं पण एवढी नव्हती, आता बक्षिसं पण भरपूर आहेत. आणि माणूस की प्रेम आपुलकी सगळा ह्या नादात, की ह्या नादात काय नाही काय या नादात. पण मी नादात ह्या येऊन एवढं म्हणजे अख्खा समाज कमावला आणि आपण पैसे पण कमावले असं. ड्रायव्हर ही ऑल एज्युकेटेड लोक असतात का नाही, त्यांचं काय असतं फक्त जॉब, घर, बिझनेस. त्यामुळे त्यांना ह्या नादात जे तुम्ही आता सांगितलं माणसं जोडली. हो, आपण भरपूर म्हणजे नाते आपलं नातेसंबंधापेक्षा एवढी भरपूर माणसं जोडलेत. नातेसंबंध आपला हायच, पण तरी पण कोण कुठलं, आता ते विट्याचा मी कुठला, म्हणजे कुठं बी जाऊ द्या, पण ओळख नादानं एवढी माझी माणसाची की आपल्या घरातला संबंध असले का झालेत. एवढी माणसं जोडलेत ह्या नादात आपण. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्र म्हणजे हे माणसं जोडण्याचं आहे. त्या क्षेत्रात माणसं चांगली जोडली जातात. कारण काय होतं, आजकाल भावाला या आता कलियुगात विचारत नाही. जरी कोणाचा काय मॅटर झाला तर माणूस फोन बंद करून ठेवतो. ह्या नादातली जेवढी माणसं जोडलेली आहेत ना, तुम्ही कधी बी कोणाला बी अडचणीला फोन करा बघा, लगेच हजर राहतात. म्हणजे असं माणूस म्हणणं हे ते कुठला आहे, पण ह्या नादानं जोडल्यामुळे लय प्रेम या नादात. बरोबर. कारण मला पण अनुभव आला ड्रायव्हर. त्या दिवशी मी 3 दिवस झालं, 3-4 दिवसापूर्वी कर्नाटक भागात गेलेलो. आता मला तिथलं बोर्ड पण काय सगळे कन्नडी भाषा काय वाचायला येत नव्हतं. मी तिथं गेलो, एका दुकानात गेलो, तर तिथं मला ओळखलं. ते म्हणले आम्ही तुमचा चॅनल बघतो. ते मराठी बोलत होते तिथलं आपल्याला काय कळतच नव्हतं, काय आपल्या शर्यतीतल्या बघायच्या होत्या. तिथं गेलो तर तिथं आपल्याला नाश्ता वगैरे चहा पाणी फुकट, म्हणजे म्हणली नाही ती की बाबा पैसे द्या किंवा काय, म्हणलीच नको पैसे विषय कशाला. आजकालचे युग लाईव्ह युग झाले, त्यामुळे युट्यूब लाईव्ह मुळे मैदान घरी बसून अशी भरपूर की बाबा आपण हे माणूस ओळखत नाही, पण आपल्यालाही ओळखतात एवढे अशी भरपूर. पण मी कधीच आहे ना, म्हणजे की पुढनं समोरनं व्यक्ती आली, आता मस्त आपल्याला आपण कधी त्यांना बघितलं नाही, पण त्यांनी आपल्याला लाईव्हला बघून ती बाबा हे बघितलं की हे प्रशांत आले हाय बाय, आपण कधीच म्हणजे डावलून कोणाला जाय का, तर त्यांना काहीतरी वाटतं ना आपल्याबद्दल. आणि लाईव्ह मुळे लय म्हणजे येऊन असा झालाय की 5-7 समुद्र पार गेला. या क्षेत्रात आपुलकी आहे ड्रायव्हर. भाऊ आपुलकी महत्वाची लय. आणि लहान मुलं ती भरपूर फॅन ही लय या नादात. आता या क्षेत्रात तुम्ही नाव कामाला ड्रायव्हर, सुरुवातीला गुरु कुणाला मानलं? मी गाडी आणायचो ना, म्हणजे फेऱ्यालाच बसलो, ते आमचा जोडीदार आहे. आम्ही वास्त्र घेऊन गेलो उमेश, आम्ही कोंड झुपायचो चकड्याला आणि चालावा नाही. मग फेऱ्याला हाणत बसलो फेऱ्याला, पण बैल छान होता तिथून शिकलो, आपणच हाणायला लागलो. ते आमच्या हाणायचं बघून मग परत मी गाडी हाणायचो ना, मला कळायचं पण नाही निकाल रेषा आलेली. पण एकदा असं म्हणजे आपल्याला सांगेल ना कोणी की असं तसं, पण आपलं आपण म्हणजे पहिल्यापासून नादच आपल्याला द्यायचं त्यामुळं. आणि मग एकदा असंच तासगावचा संभा म्हणून आहे, संभा ड्रायव्हर, ते लय चांगली गाडी हाणायची. मग त्याने मला बघितलं की म्हणला गाडी हाणते चांगली, पण त्याने मला एकदा सांगितलं की तू गाडी लय हाणतो, पण म्हणला निकालात उठायचे काय, निकालात पब्लिकला निकाल रेषे पब्लिक मोर असतं बघाय, माणसांना दिसलं पाहिजे कोणाचे. मला कळायचं नाही निकाल रेषा आली तर मी एवढी गाडी हाणायची सुरुवातीला,
मग त्यानं मला सांगितलं की त्यानं अक्कल दिली आपल्याला की मला निकालात आलं की दिसलं पाहिजे, हा. निकालात उठायची काय. हा. मग तेव्हापासून मी निकालात उठ नाही तर निकाल पास झालेली मला कळायचं म्हणजे गाडी हाणावी. आणि त्यानं आपल्याला म्हणजे सांगितलं. आणि चांगली बैल करशील नंतर चांगला पळवता तेव्हा इथं फेऱ्याला त्यानं मला गाडी बसवलं होतं नांदेडच्या. तिथनं मग परत त्यांनी मग 2-4 अड्डे त्या नांदेड केलं होतं. आता तुम्ही शिकलेला, तुम्हाला नाद भरपूर या क्षेत्राचा लागलेला आणि बंदी आली, बंदीचा काळ कसा गेला? बंदीत लय बैल आपल्याकडे येऊन गेली. बंदीत म्हणजे बंदीचा काळ म्हणजे लय डेंजर. पण बंदीत बी अशी शेवटला जी चांगली बैल चालूला पळत होती ती शेवटला मी पळावली, माझ्याकडे आली. थोडक्यात तुम्हाला तो लासुरण्याचा चतुर, तो बैल चालवला त्या बैलानं लय धुमाकूळ घातला. ती मोरला आप्पा पारगावचा हाणायची गाडी त्या बैला. तो बैल शेवटला मैदान बंद झाली बंदीत तो बैल मी पळावला. परत त्याच्या माग टॉपचा बैल तो चालवतला चतुर. त्यानंतर गरुड, तो बी बैल चांगला पळाला. त्या बैलांच्या 2 बैलांवर मला वळखायला लागले. परत शारदा पटेल राजा आणि गरुडची ती गाडी चांगली आमची पळायची ती गाडी. परत त्यानंतर शिवाजीनगरच्या वकीलकडे एक बैल होता तिने सर्जा म्हणून, त्याने केला शारदा पटेलाला तो एक बैल, तो बैल आणि चतुर तो बैल मी पेपरीत पळावली होती. ती चांगली ही टॉपचीच बैल ती पळावली. परत कोळवाडीच्या राजशेठ वारलं त्यांचा सुंदर, ही 4-5 बैल तवाची फॉर्मची बैल होती चांगली टॉप मधली, ती बैल मी पळावली होती जुन्यातली. आणि त्या बैलांवर आपल्याला ओळखायला लागली, म्हणजे ओळख झाली की प्रशांत ड्रायव्हर ही ओळख त्या बैलांवर. आणि गरुडवर लय शक्यतो मी गरुडवर म्हणजे मला ओळखायला लागली, तो बैल लयच पळायचा मला. तिथनं आपली ओळख झाली की ह्या नादात. आता तो बंदीचा काळ सांगितला, बंदी उठली त्यानंतर पहिल्यांदा कुठल्या गाडीवर बसला? बंदी उठल्यानंतर ना पुशेगावला बलमान तेज आम्ही पुशेगावलाच पहिलंच मैदान मला वाटतं बंदी उठल्यानंतर पुशेगावच झालं. तिथं तेजानं बलमा पळावला. बलमा पुशेगावचं मैदान मला वाटतं तेवढंच मी पळावला. त्यानंतर बैल तिथं पळालाच नाही, तेवढाच अड्डा तिथं तेव बैल आणि पुशेगावचा तेजा तेव बैल एक पळावला. ती गाडी पळावली, ती राहिलेली गाडी तिथं. आता ती बैल म्हणले तर नामांकित बैल, तेजा जुन्यामध्ये 1 नंबरातला बैल, तेजा टॉपचाच बैल होता तवा. तो बैल पळावला. आणि तेजा मी फर्स्ट टाइम डावीनं मी पळावला होता. आणि बैलांचे खान फिरव ते आपण सिस्टीम काढली. आतला बैल बाहेरनं बी मी पळवायचं, कारण आम्ही सासवडला गेलो होतो. टिट्टून तेजा होता, त्यांची घरचीच गाडी. उजव्याकडून मी लांब सुट्टा सिमी गट काढला होता. आम्हाला सीमेला डावीकडे होती, डावीकडून चिठ्ठी आली. टिट्टू आतनच पळायचा त्यांचा. मग काय करायचं, घाला म्हणलं तेजा बाहेरनं, घातला तेजा डावीनं बाहेरनं, लयच बैल पळाला. मग तिथनं म्हणजे मला असे ब्याज नसायचे. आपण डेअरिंग केलं तर होतं, आपणच जर म्हणलं आला ही पळेल का नाही होईल का, मग आपलं मन कचलं की संपला विषय ना. आणि सगळं ह्या नादात सगळं आहे ती सगळं संपल्यावर मेन ड्रायव्हरवर असतं. सोडणारा बैल सोडतो, पैर करणारा करतो, पण ड्रायव्हरनच गाडी नाही पळवली तर काय, असा विषय. शेवटचा ह्यातला मेन पॉईंट ड्रायव्हर असा विषय. त्यामुळे आपण खाचून जायचं नाही. मी असे भरपूर ठिकाणी झाले की आम्हाला एकाच खांदी बैल पण उलटीकडे आल्यावर मग मी फिरवा आणि त्यात आपलं लकलंय सक्सेस लय वेळा लय सक्सेस झालोय मी की उजवीचा बैल पहिल्यांदा डावीला घालून 1 नंबर केले. ड्रायव्हर कसा अंदाज लावता ही गाडी पळेल, कारण मालकाला पण विश्वास नसतो. बैल पळलेले आपल्याला बी कळतं ना बैल कुठला बाबा किती पोहोचतोय काय होतंय. त्या हिशोबानं लय दोन्ही बी टॉपची बैल असून चालत नाही ना, त्याला बैल पण ताळमेळ जोडायला लागतो. म्हणून दोन्ही गतीच्या आली तर काही बैल खाली पळतात, काही बैल पुढं पळतात. त्यामुळं खालीच पळून पुढं कोणी पळायचं परत मग असं बी होतं. मग कमी जास्त पळणारे असले की मग जमतं बरोबर, असा विषय होतो. ती सगळा ताळमेळ जुळायला लागतो. आता ज्यावेळेस चॅलेंजचं मैदान असतं की आता सगळे तुम्ही ड्रायव्हर लोक एकत्र बसत असता, रोज चर्चा चालत असते, मैत्रीचं नातं असतं. ज्यावेळेस चॅलेंजिंग असतं त्यावेळेस गाडी फायनलला कशी आपण या नादात ईर्ष्या कोणाबरोबर केलीच नाही कधी. महत्वाचा पॉईंट तुम्हाला बोलला ती, म्हणजे ह्या नादात मी जसं आलो तर असं ईर्ष्या म्हणून आपण केलं ना, आपण केला नाद म्हणूनच केला पहिल्यापासून. मला जवळजवळ बघितलं असेल तुम्ही कधीच नाही की मी म्हणजे मीच गाडी आणली तर मीच हाणणार किंवा गट काढला. ऍडजस्टमेंट करायची तर आपण करायची, हे मला आपल्या डोक्यात असतं. म्हणून मालक कशासाठी करतो, मालकाला बोलायला लागतो. मालकाला बोलायलाची अपेक्षा असते, कुठल्या मालकाला बाकी काय नसते. मालकाच्या डोक्यात असते माझा बैल बोलायला तर राहावा,
तीच आणि आपल्या डोक्यात तीच असते की बाबा मालक खर्च करून कशासाठी येतोय गुलालासाठी. मग आपण थोडं कुठेतरी ऍडजस्टमेंट केलीच पाहिजे ना. बाबा समजा आज बैल आता काय काय बैलांचे खोडे असतात की एकालाच पळतो दुसऱ्याला पळत नाही. मग तेव्हा आपण पण डायरेक्ट म्हणतो आपण तो बैल त्याला बोलतोय त्यालाच बसू द्या, असं होतं. असं भरपूर ठिकाणी केलंय. मैदानात गेलाय असं गटाला मार खायचे म्हणून गेलाय की बाबा आता आज पायरा झाला नाही, आज जायचंय म्हणून जायचं मालकांच्यासाठी आणि तिथं गुलाल केला, असं कुठलं मैदान? असं आड्याला गेलोय आता तुम्हाला सांगतोय एक आता जवळजवळ एक 5-6-7 मैदान झाले असतील. आता 5-6 मैदान गुलालच नव्हता. पण त्याच्या आधी जवळजवळ एक 2-3 महिने आहे ना, मला आठवत नाही की मी मोकळा आलोय. मला आठवत नाही 3 महिन्यात की मी मोकळा आलोय घरी म्हणून. एक गाडी तर कंपल्सरी आहे. एका अड्ड्यात 3 गाड्या राहिलेल्या, असं पैशाच्या 2 अड्ड्यात 3 गाड्या, ते एका मैदानात 3 गाड्या राहिल्या आपल्या असं. आणि 2 गाडी आहेच फायनलला. असं कंपल्सरी आता हे मागचे 3 महिने झाला असतील माझं की मोकळं नाही घरी कधी आलं. म्हणजे बिगर गुलालाचा नाही कधीच. गाडी एक तर आहेच. आणि गटाला हाणली किंवा एका काय वेळा असे बी झाले की 4 एका अड्ड्यात 4 गाड्यांचा गट काढले तर त्या 2 गाड्या एका सीमेत आल्या, असा विषय. आणि तसे काय वेळी गाडी पण राहिली ना आपली सीमेला, पण त्यातली आपण जी गटाला आणली त्यातली एखादी तर फायनलला राहतीच, असा विषय. मग एक तर गाडी असतीच फायनलला आपण त्यामुळे. आणि आपण नाही म्हणत नाही सहजाची, पण मी आता काय झालं हल्लीच्या काळात, आता जरा गाड्या हाणायचं कमीच केलं. कारण का कोरेगावात मी पडलो होतो गाडी, तेव्हापासून जरा मी कमी झालो गाड्या हाणायला. नाहीतर पहिले भरपूर गाड्या हाणायला नाही, कधी कोणाला म्हणलं नाही. काय होतं कुठनं गाडी कवा कधी. आणि आत्ताच दिवस बघताय तुम्ही कसं चालल्यात, लय बेकार आहे की कवा काय घडेल काय सांगू शकत नाही. त्यामुळे आपलं ठराविक आहे त्या गाड्याच हाणायच्या. बाकी वाटलं कधी मोकळा असलं तर एखादी गाडी हाणाय, नाही तर हाणतच नाही. 4-5 गाड्या आहेत तेवढ्याच. आता या अपघात होते ती कशामुळे, काय कारण? अपघात म्हणजे काय आता बैल काय अचानक आली, सांगून कुठली वेळ येते का नाही. त्यामुळं आडकाडकी काय अचानक एखादा बैल आला आडवा किंवा छकडा अडकलं असं काय बी होऊ शकतं. आता काय लोक आहेत का नाही ते काय माहिती ड्रायव्हरची चुकी झाली असं पण होतं का? काय वेळे होतं, काय होतं काय जण खालीच कासर टाकतात किंवा काय जण दोरावतात. त्यात पण लय खेळायत. नवीन मधली पोरं म्हणले की सुरुवात आहे बाबा दोरावा दुरून करून आणावे, असं काय नाही. त्यामुळे ही आडकाडकी होती, बाकी नाही. ड्रायव्हर तुम्ही मागायचं सांगितलं कमी जास्त नर आधी बैल पाहिजे. ज्या दोन्ही पण बैल टॉपचे पळवायचे असतात त्यावेळेस असं कधी बोदरेशन येते का? नाही आपल्याला काय ती सवय लागून गेली आता. कारण जवळजवळ सरासरी सगळ्या टॉपच्या गाड्या आणल्यात, त्यामुळे नाही काय एवढं वाटत नाही. आता पहिलं सुरुवातीला वाटायचं बाबा, पण अनस्पीडच्या गाडीला गती पण लागते. त्यामुळे लय खाली काय गाड्या असे तळातनच जातात फेकून धडात. बलमाची गाडी तळातनच पळायची. या क्षेत्रात काही लोक अशी पण आहेत की एखाद्याच बा गाडी कशी मारायची किंवा काय ह्या गोष्टी पण काय लोक अशी डोक्यात ठेवते ती आणि काय माहिती तसं करते ते. असं होतं का की बाबा ह्याची गाडी मारायची आहे, ही करायची आहे? असं चालतं बऱ्यापैकी, पण ते कसं खेळ म्हणून केलं तर चांगलं आहे. हो, ह्यातनं म्हणजे आता बघितलं तर वादविवाद होत्यात, पण ह्यात नादाकडे खेळ म्हणून बघितलं तर ह्या नादातनं भरपूर काय घेण्यासारखं आहे. पण वादविवाद ते चुकीचंच आहे तसं. तुम्ही बाबा आज आपली गाडी मारली तर उद्या बाबा ना घोडी तुम्ही दुसऱ्या अड्ड्यात मारली, ठीक आहे, पण ते उगत नाही. तर मग आता नवीन ट्रेंड चाललाय, गाडी एखाद्याची चांगली मारली की लगेच ती गाणी वगैरे गाणी बनवायची व्हिडिओ ती म्हणजे चुकीचं आहे तसं. तर ती नाही झालं पाहिजे. कारण या नादात जेवढं तुम्ही गेले एवढं कमी आहे. या नादाकडे नाद म्हणून बघितलं तर भरपूर काय, पण हे असलं व्हिडिओ ती गाणी बिणी बनवायची टाकायची ती चुकीच आहे. तसलं प्रकार नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, वाद वाढतात. असं होतं. वाद हा नाही झाला पाहिजे नादात. कारण ह्या नादात प्रत्येकाला एकमेकाची गरज आहे. आजकाल वाद करून आज वाद करायचा आणि उद्या परत एकमेकाची तोंड बघायची. त्यामुळं वाद नाही झाला पाहिजे नादात. हे आपलं तर वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, हा प्रश्न मी काय विचारला तर ड्रायव्हरने त्याचं व्यवस्थित उत्तर दिलंय की असं जी लोक करतात ना ती करायला नाही पाहिजे. कारण हे क्षेत्र आपल्याला कायम टिकवायचं. आज तुमचा बैल माझ्यावर पळला तर उद्या समजा आज तुमची गाडी मी मारली तर उद्या ती बैल एका पायऱ्यात पळतात. असं झालं तर ती चांगलं आहे.
आणि आजकाल म्हणजे बऱ्यापैकी तसं होतं, पण काही काही असते ठराविक काही काही गोष्टी नाहीत ज्या आहेत ते नाही झाल्या पाहिजे. आपण हा जेव्हा नाद आहे, नाद म्हणजे नाद आपण जोपासलं तर पुढची जोपासणार. म्हणजे त्यामुळे ड्रायव्हर थोडक्यात आता एखाद्या टॉपच्या गाड्या असतात, आठीतटीची लढत होती फायनलला, कुठली गाडी एक नंबर करते कुठली दोन, कारण दोन्हीतल्या एका गाडीचाच एक नंबर होऊ शकतो. हो त्यावेळेस दुसऱ्या मैदानात त्यांनी एकत्र आलं पाहिजे. हा हो येते बऱ्यापैकी. काय काय जण नाही की बाबा काय कायच्या डोक्यात असतं बाबा माहितीनं गाडी मारली नाही असं ते तसलं नाही झालं पाहिजे. आपण त्याचा बैल चांगला पोहतोय, आपला बैल चांगला पोहतोय, त्यातनं त्याचा आपला पायरा कसा होऊन आपण गाडी एक नंबर कसा करू, हे असल्या गोष्टी झाल्या पाहिजे. तेव्हा मग माझ्या आता ड्रायव्हर एक विचारतो तुम्हाला मी. आता बैल मालक असतात ना, त्यांचा कधी कुणाशी वाद नसतो किंवा वैरत्व नसतं. मालकाचं नसतंच, मालक नसतो, पण जी बाकी असतात करणार धरणार प्रत्येक जण, प्रत्येक बैला माग भरपूर जण असतात. मग त्यामुळे आपण पण नाही ना बोलू शकत, आपण म्हणू शकत नाही की बाबा ती पोरं करतात कोणासाठी, आपल्यासाठीच करतात ना, असं बी होतं ना. त्यामुळे सगळ्यांचा मान ठेवायला लागतं, असं होतं. सगळ्यांचं या क्षेत्रात ऐकायला लागतं. हा ऐकायच लागतं, काहीच विषय नाही. कारण बाबा हा एकट्या दुकट्याचा खेळ नाही, त्याला साज हा पाहिजेच असा विषय आहे. किंवा म्हणजे एकटा बैल घेऊन गेला ते जमतच नाही ना. याला टीम आहे तरच नाद आहे, पोर आहेत तर नाद आहे. त्यामुळे पोरही पाहिजेतच, ग्रुप हा पाहिजेच, त्याशिवाय नाद नाही. एकट्या माणसाचा नाद नाही, ह्याला मनुष्यबळ पाहिजेच असं आहे. ड्रायव्हर आता ज्यावेळेस एखादा गरीब बैलगाडा मालक असतो, त्याचा बैल पळत असतो चांगला, त्याचं कुठेतरी नियोजन फिसकटत असतं, त्यावेळेस ते नियोजन त्याला चांगलं करून त्याला गुलाला आणण्यासाठी कसं केलं पाहिजे तो. कारण काय होतं माहिती आहे का, तुमच्यासारखे ड्रायव्हर सामान्य बैलगाडा मालकांच्या गाडीवर बसून तुमचं नाव झालेलं. मी आत्ता एक आम्ही असं खोंड एक चांगला पळत होता, आमचे मित्र आहेत अनिकेत काका कुलकर्णी आमच्या गावात, म्हणजे त्यांचा आपल्याला चांगला बऱ्यापैकी सपोर्ट आहे. त्यांचा मित्र आहे ते त्रिपुटीतला सुरेश काटकर म्हणून, त्यांच्यातले ते गाडीवाले होते. म्हणजे बघा आता कुठं ना कुठं कॉन्टॅक्ट जुळला, तर त्यांचे मित्र आहेत, त्यांच्यातली गाडी आहे ना एक त्रिपुटीतली, ती गाडीवाल्यावर ती बेलदारवाडी म्हणून गाव आहे इकडं कराडच्या इकडं, तिथला एक कोण चांगला पळत होता कोण, पण त्यांचं कॉन्टॅक्ट ती ट्रकवर असल्यामुळे त्यांचा बी ट्रक आहे ना त्या पोराला, सर्किट म्हणून कोण पळत होता, तर ती जायला तिथं गडबीट काढायचा कोण, आणि त्या सूरजचं त्याचं कॉन्टॅक्ट झालं. ते सूरजने त्याला माझा नंबर दिला, म्हणला असं असं, त्याने मला म्हणला तुमच्यातले ड्रायव्हर आहेत असं आहे तसं आहे. मग त्याचा माझा त्या सूरजनं कॉन्टॅक्ट करून दिला, म्हणला फोन चांगला पोहोचतोय बघा जरा व्हायचं. मग त्याचा मला फोन आला, ते ओमकार गाडगे म्हणून पोरगा आहे, तिथले सारखं ड्रायव्हर म्हणजे गरीबच आहे, पण सारखं म्हणायचं ड्रायव्हर बाकी एकदा गुलाल करून द्या, बाकी काय नाही. आणि आला त्याचं आपण पहिल्यांदा नियोजन केलं, त्याला बैल आमच्या जोडीदाराचाच घातला, आणि नशिबानं आपली साथ दिली, त्या कोंडानं पहिल्याच अड्ड्यात राहिलं तिथं. आधी चांगला कोण मी व्हिडिओ बघितले, त्याच्या चांगला पळत होता, त्याला एक अड्ड्यात पायरा करून दिला, आणि मीच गाडी आणली होती तिथं चोराडला, ते राहिले त्याच्या 3 अड्डे ती बोलायला तर राहिलं. आम्ही 2 वेळा ती चतुरन तीच गाडी पळवली, आणि एकदा आपल्या कळंबीच्या अधिक पहिलवानचा सरपंच घातला, त्याच्यावर पण राहिलं. ती पोरं खुश झाली, ती एवढी खुश झाली की म्हणजे आपल्याला सारखं फोन असतात ड्रायव्हर तुम्ही, आपण म्हणत ते आपल्या नाव तुमच्याच नावा पळावा म्हणला कोणते, अशी माणसं पण भरपूर आहेत अशी, ती बैल पळणारी पण त्यांना पैर वगैरे. आणि मी महत्वाचं म्हणजे काय होतं, आपण पायऱ्याच्या लय भानगडीत म्हणजे 99% मी पायऱ्याच्या भानगडीत पडतच नाही. आपण कोणाला बाबा आपण काय पैर करत नाही, ही 4-5 बैल आपल्या हाताखाली आहेत, त्यांची ती पैर करायची, त्यांची ती करतात, आपलं आपण हाणाय जायचं असा विषय. कारण पायऱ्याचं फसवी इथे माणूस हो म्हणतंय परत नाही म्हणतं, त्यामुळे ते आपल्याला नाही समजत, म्हणून मी त्या पायऱ्याच्या भानगडीतच पडत नाही. आपण हाणायला गाडी आपल्याला येतो म्हणायचं विषय, आपल्याला 4-5 जाईत बैल त्यांची आपल्याला फिक्स गाड्या असतात, तेवढे जाय. आता ह्या बैलगाडी क्षेत्राकडे कशा हेतून बघता तुम्ही, कारण तुम्ही नामांकित ड्रायव्हर आहे. आपण नाद म्हणूनच, मला पहिल्यापासून नाद जनावरांचा नादच आहे, त्यामुळं. आणि आपण ड्रायव्हर म्हणजे एक प्रामाणिकपणानं ह्या नादात आलो, त्यामुळे आपण नाव आहे असं, आणि आपण ते टिकवून ठेवलं आज पावतं. आता नवीन मुलांचं काय होतंय, सगळ्यांना वाटतंय ड्रायव्हरांना पैसे जास्त भेटतात, त्यामुळे गाडीवर बसतात,
नाही ते आता असं नाही चुलीत सगळ्यांना सारखं नसतं. कोणाचं ज्याचाच बाबा संबंध जे जर प्रेम आहे ती देतात, कोणाचं काय बाकी असं टक्केवारीनं असतात पैसे. असा विषय म्हणजे फायनल राहिलं तर बाबा बक्षीस टक्केवारीनं. आता तुमचा जीव माझा असला तुम्ही 5-10 जास्त देणार असेल ती सगळ्यांचा वेगवेगळा विषय आला असं असतो. आता ड्रायव्हर मी जो विषय काढलाच तो, कारण लोक तसं बोलतात की ड्रायव्हरला पैसे कमावतात. आता त्यात risk कमीत पण कमी आहे ना. कमीत कमी एका महिन्यात किती गुलाल होते तेव्हा अंदाजे? आणि आता तसं काय नाही, काय काहींना गाडी काय काहींना जवळ महिना 2-2 महिने बोलायला नाही लागले असं होतं. आता माझं हे की आता ह्या 8-9 मैदान झाले असतील मला बोलायला नाही. हा हो मारच खायच्या गाड्या मग आपलं पण मन जरा पडायचं ना असं होतं. मग काय केलं मी 1-2 गट आणलं बाबा गाडीनं मारा खाल्ला तर मग मी गाडी आणत नाही, हा दुसऱ्याला बसवायचं. आता आमच्या बैलाची पण त्या दिवशी तसंच 2 गाडींनी आमच्या मार खाल्ला, मग मी ह्या आमच्या बैलाच्याच गाडी मागसेला बसवला चंद्र. मी लगेच चेंज करायचं काहीतरी बाबा, कुठं काहीतरी चुकतंय आपलं किंवा आज आपला दिवस नाही तर लगेच बाबा चल आपण नाही तर दुसरं असं करायचं. त्याशिवाय पण आपण गाडी कुठं तरी बोलला तर राहिली पाहिजे. नियोजन महत्वाचं, यात नियोजन पाहिजे तर मित्रांनो, आता ड्रायव्हरांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलं की किती कामावते ड्रायव्हर. कारण काय होतं सगळ्यांना वाटतं की ड्रायव्हर कमावतात पण ह्यात रिस्क पण आहे. हा. जर एखादा पडला हा. तर तुम्हाला सांगतो एवढं बेकार की बघाय पण काय येत नाही पडल्यावर की त्याला लागले किती काय झालंय. ठराविक माणसं आहेत किती बाबा विचारपूस करतात, तर नाहीतर काय काय ड्रायव्हर पडलाय का काय झाले तिकडं पडला, ड्रायव्हर पडला तर बघा येत नाही काय काय तशी जाणार असं ड्रायव्हर आता रिस्क आहे यातले. मैदानात बक्षीस पुकारतात, सगळे बक्षीस तुमच्या पैसे येते का? येतात हो, जे आपल्याला पुकारलेली बक्षीस आहे ते आपल्याला भेटतच नाही काय टेन्शन. आणि आता म्हणजे कसं झालं विषय पुकारले तरी काय काय ऑनलाईनचे असतात ते ऑनलाईन आपल्या नंबरला येतात किंवा समालोचक असतात त्यांच्या नंबरला येतात, ते आपल्याला आवर्जून बाबा तुझे पैसे आलेत मला माझ्याकडे हे म्हणजे आपलं माझं वैयक्तिक तर कुठलंच पैसे असं राहिलंच नाही की असे पैसे आले तर नाही. मला सांगतो मला 1-2 अड्ड्यातलं तर असं मी अड्ड्यातनं गेल्यावर मला फोन करून पाठवले पैसे की तुझे पैसे माझ्याकडे राहिले भरपूर वेळा. आणि जरी जाताना आपण गेलो नाही तरी सांगतात की पैसे पुकार देतात. आता तर आणखीन बघा की बाबा कोणाचं राहिलं पैसे तर समालोचक पुकारतात की बाबा ड्रायव्हर तुमचे पैसे राहिले घेऊन जावा. आणि जरी अगदी नाही भेटला तर फोनवरनं पण बाबा तुझे पैसे माझ्याकडे एवढे पाठवतो असं होतं विषय. मग पैसे नाहीत आपलं बुडत. म्हणजे या क्षेत्रात प्रामाणिकपणा पण तेवढाच आहे. तेवढाच. आता आमचं कसं होतं आम्ही समजा गटाला किंवा स्विमिंग लगातार गाड्या असतात, मग आता एक गट आला पण दुसऱ्या गटात गाडी असते तर त्या गटाचे पैसे पकडला असतं आम्ही काही जात नाही. जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा जातो, पण तेव्हा त्यांनी सगळं त्यांच्यापाशी एवढं ध्यानात कसं ठेवायचं मग ते लिहून ठेवतात की कोणाचं कुठल्या गटात किती पैसे आहेत ते त्यांना पण म्हणजे हे नको ना त्यांच्या पदरचं पण असा विषय. त्यामुळे त्यांना बी हिशोब लागतो, काही टेन्शन नाही की कोणाचे पैसे नाही बुडत, भेटतात पैसे सगळे. ड्रायव्हराचा दिवसात ड्रायव्हरने किती गाड्या चालवल्या पाहिजेत? तसं असं जे ज्याच्या त्याच्या मनाचा विषय आहे ना. आणि आता पण जरा आवाज आता दिवस बी गरमीचे यायचं त्यामुळे डेंजरस काम. तुमच्या अंदाजाने, कारण अनुभव आता तुमचा बऱ्यापैकी झाला नाही ते कसं आपण जे ज्याचं त्याच्या मनावर असते. आपण 2-3 गाड्याला तर आपण एका अड्ड्याला 2-3 गाड्या नियोजन करून जातो. एखादी म्हणजे नसली बाबा एखाद्याला ड्रायव्हर नसला तर काहीतरी करतो ऍडजस्ट कुठेतरी आपण असा विषय. पण उन्हात सहजासहजी मी तर लय गाड्या नादायला लागले. 1-2 जेवढे आपली जाय तेवढे विषय संपला. लय टाका नाही करायचं. किती फायनल आतापर्यंत घेतलं असतील तुम्ही? फायनल हिशोब नाही एवढे भरपूर जाय अंदाज म्हणजे आता मला आठवत नाही तेव्हा, कारण जायला तेव्हा आपण मोकळं नाहीच कधी म्हणजे मोकळा आलो असं. आता तर ह्या सीझनला तर म्हणजे विशेष नाही. आता मला वाटतं 2-3 महिन्यात नाही म्हणलं तर 100-150 झाले असतील. 100-150 हो. 1-2 गाडी रोज आहेच. 3 महिने कंटिन्यू म्हणजे मोकळं नव्हतंच. आता गुलाल हा तुमच्यासाठी म्हणजे समीकरण झाले गेले की गुलाल व्हायचा. आता सांगते का 8-9 दिवसात काल गुलाल भेटला. नाहीतर पाक म्हणजे गाडी मारच काय तिथे गाडी नव्हत्या काय ना काहीतरी घोटाळा होणार असं.
दिवस असतात त्यात, दिवस पलटतात, हा दिवस येतात जातात. आता मध्यंतरी म्हणजे मी मोकळा येत नव्हतो, आता 10-15 दिवस संयम पाहिजे. तर रोजच तुम्ही जिंकला तर बाकीच्यांनी काय करायचं. प्रत्येक दिवस सगळ्यांचा असतो, की असं नाही की सगळे दिवस सारखं नसतात. पडतळीचा बी काळ असतो त्यात, आणि बारीक मोठ्या गाड्या आपल्याला सरसकट सगळ्या गाड्या असतात, त्यामुळे नाही काय विषय, ती सवय लागून गेली, त्याचं नाही काय टेन्शन. मित्रांनो, अनुभवी ड्रायव्हर असतात त्यांचंही खरंच असं बोलणं आहे. कारण दिवस सगळ्यांचा येते, चढ उतार राहतो, हार होत असते, जीत होत असते. ड्रायव्हर फक्त आपलं काम आपण करत राहायचं. हा, आपण हार मानायचं नाही, आपलं काम आपण करत राहायचं. दिवस येतोच असं. आणि आपल्याला काय, आपल्याला म्हणजे आपण ड्रायव्हर, आपल्याला एक नाही एक असं म्हणजे ही नाही तर ती गाडी, असं 4-5 गाड्या असतात, त्यामुळं एक मार खाली, दुसरी खाली, तिसरी तर राहतेच ना, असं विषय. दिवस म्हणजे कोणाच असं नाही की कायम तेच दिवस येतात, दिवस येतात सगळे. तुम्ही रोजच तुम्ही राहाल तर दुसऱ्याला बी राहिलंच पाहिजे ना, असं आहे. त्यामुळे हार पण ह्यात पाहिजे, महत्वाचं. हार झाल्याशिवाय बी कळत नाही की आपण कुठं चुकतोय. मग बाबा ना, गाडी आपल्या कशामुळे मार खाते, काय होतंय. मग तुम्ही जर जिंकत गेला तर तुम्हाला त्यात काहीच नाही ना. मग हारली की बाबा ना, का बरं गाडी हारली, मग त्याच्यावर परत काय झालं, काय चुकलं आपलं, असं ती चूक कळते ना आपल्याला. म्हणजे हार झाली की अभ्यास करायचा. हा, परत कशात काहीतरी चुकतंय बाबा, का नियोजन फसतंय, परत नव्याने सुरुवात करायची, असं असतं. ड्रायव्हर आतापर्यंत सगळ्यात स्पीडची गाडी चालवली कुठली सांगा? स्पीडची गाडी आधी मी पळवलेली राजा शारदा पटेल आणि गरुड. त्या गाडीला एक म्हणजे असे तळात जायचं चकडत. परत बालमाच्या गाडीला आमच्या सैतान बालमा, ती पण गाडी चांगली पळत होती. पुशेगावला तेजेची गोट्याची गाडी, ते उद्या आमचा गोट्या त्या बैलाला एक तळलं, ती एक पळाली. परत आता जसला तात्यांचा सुंदर बालमा, ती पण गाडी चांगली पळाली. त्या गाड्यांना ह्या म्हणजे आपल्या सगळ्या स्पीडच्याच गाड्या. आणि गाडी पळवली ती बक्कासुरन बालमा, ती एक गाडी चांगली पळाली 2-3 अपघात, तिला एक स्पीड चांगलीच लागली. काय झालेलं त्या मैदानात? 1 नंबर केला होता आम्ही अंगापुरात. हो, अंगापुरात पळवली होती पहिल्यांदा. ती गाडी ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस प्रेक्षकांचा वेगळा जल्लोष. हो, कारण आपल्या इथलं बैल म्हणजे बालमा स्पीडचा, बक्कासूर काही विषयच नाही त्या बैलाला. त्यामुळे गाडी पण पळती चांगली, तिला बी चांगलं स्पीड लागत त्या गाडी. आता मित्रांनो, बालमा म्हणलं तर साताऱ्याचं नाव केलंय बालमानं, आणि बकासूर म्हणलं तर सगळे आता लहान मुलं असतील सगळे त्याचे सगळ्यांचं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या तोंडात नाव बकासूरच. आता बैलगाडी क्षेत्रानं काय ड्रायव्हर तुम्हाला शिकवलं की ह्या गोष्टी या क्षेत्रात आलो ह्या गोष्टी शिकलो, जर ह्या क्षेत्रात नसतो तर ह्या गोष्टी शिकायला भेटल्या नसत्या? शेत म्हणजे माणसं हे आपुलकी ह्यात भरपूर आपल्याला शिकायला भेटले. आणि हर एक तऱ्हेचे माणसं भेटतात त्यात, सन्मान कोणाचं कसं काय, यात लय भरपूर अभ्यास झाला आपला या नादात. ड्रायव्हर ज्यावेळेस बैलगाडा क्षेत्र कसायटला आणि आपलं वैयक्तिक घरचं, त्यावेळेस ही समतोल कसा साधता? कारण घरचं पण बघायला लागतं, बैलगाडा क्षेत्र पण बघायला लागतं. घरचं काय, घरी आपल्या जनावर आहेत, घरचं काय, वडील वडील रिटायर झाल्यात, त्यामुळं वैरण आणून ठेवायची, मग वडील बघतात. बंधुराज आपलं शिक्षक आहे ते तिकडे शाळेवर असतो. नाही काय घरची सुट्टी द्यावारी आपलं कामाचं, मग काय नाही ते तो ऍडजस्टमेंट आमचं असते, ऍडजस्टमेंट बोलून बाबा मी घरी असलो मग मी करतो, वडील बघतात बाकीचे जमिनीचे वगैरे. आणि काय त्याला सुट्टी असेल तर ते बघतोच. म्हणजे वडील मी साधाच दिलं तर घरी नसतोच. वैरण सकाळची वैरण ऍडजस्ट करून ठेवायची, संपलं. आपण रोज आपलं बाहेर आढळ, त्यामुळं वडील आणि बंधुराज ते शाळेत नाही त्याचं बघतो. ड्रायव्हर घरी असल्यावर करमतं गाव? करमतं घरी, काय आता कन्या आहे त्यामुळं. अन्न आद्यावून आले की आपला सगळ्या दिवसाचा कंटाळा जातोच. लहान बाळ घरी असले की सगळा दिवस मग किती बी तुम्ही कटवळे घरात आला की फ्रेशच. ते एक वातावरण जे वेगळं असतं. दिवसभर आपण बाहेर असतो, संध्याकाळी आले की. ड्रायव्हर ज्यावेळेस विजय होतो त्यावेळेस कितपर्यंत माणसाने आनंद साजरा केला पाहिजे? आता हे आपल्याला काय, आपल्याला रोजच झालं, पण एखादा नवीन राहतो त्यांना म्हणजे की एक
त्यांच्यासाठी लय काय असतं बाबा, की आपली गाडी राहिली लय आनंद माणसांनी होतो. आणि ती बरोबर आहे आपल्याला काय रोजच झालेलं आहे. हा पण ज्यांना गुलाल भेटत नाही हा. त्याची किंमत त्यांना कळते काय म्हणजे गुलाल भेटल्यावर ती एक आनंद वेगळाच असतो, की एवढे दिवस आपण करून आपली गाडी राहिली बाबा. त्यामुळे ती केलाच पाहिजे. आनंद तर केला करतोय कशासाठी आपण, हा. गुलालासाठीच. मग आनंद साजरा झालाच पाहिजे. आतापर्यंत कुठली अशी गाडी चालवली की त्या गाडीवर बसलो एक नंबर झाला आणि तुम्हाला मनापासून मालकापेक्षा जास्त तुम्हाला आनंद झाला? पटरवाडी हा राव शेडगिरी, सातारा, गुड्डेरत्न, म्हात्रे, डोंबोल त्यांची अख्खी गाडी. हा आम्ही घरी निघालो होतो. हा. आम्ही गेलो अड्ड्याला बालमा घेऊन, आमच्या गाडीनं मार खाल्ला आणि आम्ही घरीच येत होतो. आणि शिमी काढायचं चाललेलं, बैल भरायला घेतला, गाडी भरा म्हणलं, बैल असेल म्हणलं आपण शिमी ऐकून जाऊया. हा म्हणलं चालतंय म्हणून आम्ही थांबलेलो शिमी ऐकत. आणि तेव्हा शिमी निघलं आणि चला म्हणलं जाऊया म्हणून आम्ही निघालेलो. तर नितीननं गाडी आणलेली दोन, एक समीरचा सरदार, ती गाडी ती लागली पहिले सिमी आणि रावशेठची गाडी लागली वजीर मॅगी दुसरी सिमी. मग आता एक लगेच त्यो सिमी आणून येऊ शकत नाही ना ड्रायव्हर कधीच लगेच म्हणजे. मग ती म्हणली आता ड्रायव्हर नितीनला ती गाडी होती. मग ड्रायव्हर मग रावशेठ आम्ही निघालो. तेवढ्यात माईकवर पुकारलं की प्रसन्न ड्रायव्हर स्टेज पेक्षा रावशेठ बोलावतात गाडी आणायसाठी. मग म्हणलं कसं काय, यांनी मग अक्षय म्हणलं जा म्हणला तू आम्ही जातो. मग पोर आलेली नवाजून गाडी, मग ती थांबलेली तिथं. आणि माझ्या चालू पहिलं मोठं मैदान बुलेटचं, गाडीचं पहिलंच मैदान बुलेट तिथं झालेलं पटरवाडी. बुलेट बक्षीस ती गाडी एक नंबरला. मग आलो मी कडनं सिमी काढला आणि पहिल्याला आम्हाला 3 नंबर तास काहीतरी तो 1 नंबर केला होता मी तेव्हा. ते एक आनंद आपल्याला मला लय झाला होता. म्हणजे आपण काहीच नसताना घरी मोकळच निघालेलो. पण आलो सिमी उजव्याकडनं मी सिमी काढला आणि ते मध्ये फायनल 3 नंबर तास होता, 1 नंबर केला होता त्या गाडीने. मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा बुलेट जिंकली असेल मॅगी वजीर. त्याच्या आधी एक कोरेगावला बुलेटचं मैदान अड्डा झाला, तेव्हा लक्षात मोहनेने उत्तम भाऊच्या बुलेट जिंकली. त्याच्यानंतर मला वाटतं तीच बुलेट असेल ती आपण जिंकली, कारण शर्यती चालू झाली आणि त्या गाडीनं बुलेट त्या गाडीने बुलेट जिंकली पहिली बुलेट तेव्हा. ते 1 नंबर मी केला होता. त्यानंतर परत ती गाडी भरपूर वेळा मी पळवली. ती गाडी आपण त्या गाडीवर लय सक्सेस झालं. पण बाळवणीला मोठं मैदान झालेलं, तिथं 3 नंबर आम्ही केला. ट्रॅक्टर थारच्या अड्ड्याला आम्ही 3 नंबर केला होता तिथं, तेव्हा ट्रॅक्टर जिंकला होता. ड्रायव्हर आता ज्यावेळेस फायनलचा फेरा असतो आणि सुट्टीचा थारा असतो, कालवा भरपूर असतो, क्राऊड असतो, पब्लिक असते बघायला, भरपूर पब्लिक असते. तेवढ्या सगळ्या गर्दीतनं लक्ष ठेवायचं असतं गाडीवर. गाडी आपण आपल्या नाद नसतो, पब्लिकचं काल असलं आपण गाडी बसलो असतो, त्यामुळे आपलं त्यांनी झेंड्यावर केव्हा गाडी सुटते ना आपलं जे काम आहे ते आपण करायचं. त्यामुळे नसतंय काय एवढं गोष्ट. वरच्या नंबरात कशी गाडी राहिली हीच डोक्यात ठेवायची. आता सगळ्यात फायनल म्हणले की सगळी टॉपची वेळ. हो सगळी टॉपची असते आणि मोठ्या अड्ड्याला तर शक्यतो सगळी टॉपचीच असतात. आता गटाचं म्हणलं तर गटाला प्लस मायनसच असतं, सेमीला प्लस मायनस. फायनलला गाडी कशी चालवतात? फायनलला सगळ्या टॉपच्याच गाड्या असते. फायनलला राहणारी सगळी चांगल्याच गाड्या असते. मग त्यात फायटच मग तेव्हा आपण पण आपलं नाव कसं आपण पण टाचून गाड्या हाणायची. पण जेवढं जमतंय आपल्याला तेवढं करायचं आपण. बसणे काम नाही, असं बसून जमतच नाही असा विषय. ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्रात आहे का नाही, ज्यावेळेस तुम्ही बैलगाडी हाणत असता 1 नंबर होत असतो, नाव पुकारलं जातं तुमचं, पब्लिक सगळं तुमच्या बाजून असतं, त्यावेळेस काय वाटतं? कारण सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे असतं. माईकवर नाव म्हणजे सगळ्यांना वाटतं की बाबा आपलं नाव, आणि मोठ्या अड्ड्याला नाव हे आपलं प्रत्येकाला वाटतं की आपण राहिलंच पाहिजे असं होतं ना. आणि आपण बऱ्यापैकी मोठ्या अड्ड्यात आपलं नाव आहेच राहिलं असं. त्यामुळे आपलं भरपूर नाव आपण कमावलं या नादात. नामांकित ड्रायव्हर तुमचं किती किताब मिळवलं बाबा? हिंद केसरी असेल, महाराष्ट्र केसरी. पुशेगावचं मैदान मला वाटतंय मी जसे आता हे अंदाज फक्त आपली गाडी नाही गाडी नव्हती पुशेगावला अड्ड्याला, नाही तर पुशेगावच्या अड्ड्याला
परत तुम्हाला पेडगावच्या अड्ड्याला प्रत्येक अड्ड्याला आपण एक नंबर केला. कोरेगावला पण केला. कोरेगावला बी केला. म्हणजे मोठे मोठे अड्ड्यात आपले एक नंबर आहेत बऱ्यापैकी आत्ताच्या. ड्रायव्हर आता शाळा किती शिकवला होता तुम्ही? 12वी. 12वी. हो. 12वी नंतर वाटलं नाही दुसरं काहीतरी करावं? नाही कशाचं नाद आपल्याला पहिल्यापासून, त्यामुळं नाद शाळा नाही बस शाळेच काय आवड म्हणून. कारण पोरांचं असतं की 12वी झाली की वाटतं पोरांना आता सिनियर कॉलेजला जावं. कॉलेजचं याडच नव्हतं आम्हाला. हा, आपल्याला नाद असतो पहिल्यापासून असं. तुम्हाला ह्यो बैलांचा आणि श्वान शर्यतीचा नाद हो. असल्यामुळे तुम्ही विचारच केला नाही? नाही कुस्तीचं पहिला नाद लय लहानपणापासून कुस्ती खेळायचो. भरपूर आमच्या पोरं पण शिकवली होती कुस्ती खेळा. पण तुमचे- तालीम बंद झाल्यामुळे आम्ही बंदच झालं का. वडील वगैरे तुमचे बोलले असतील की बाबा प्रशांत असले कराय नको? वडील बोलायला म्हणजे वडील आमचे होते एसटीत मुंबई डेपोला, त्यामुळे वडील आठवड्यात 1-2 वेळाच घरी असायचे. हा, नाहीतर मुंबई डेपोला होते ना, त्यामुळे तिकडे वडील लय नसायचे घरी. आई ना आम्हीच घरी. आणि म्हणजे मला कळतंय असं आम्ही शेती पण आईच करायचं, आईनं आम्हीच बघायचं. वडील असायचे सुट्टीला आली की 1-2 दिवस सुट्टी, इकडं गावची दुट्टी असली की वडील असायचे, नाहीतर आम्हीच करायचं. आता बरेच त्यामुळं चुलते आणि त्या चुलत्यांची बरोबर येते आपल्याला, त्याच्यामुळे आवड शेतीचीच आवड झाली. मग ते शिक्षणाचं पण एवढं काय नाही डोक्यात. आणि 12वी पर्यंत नापास पण झाला नाही. त्यामुळे पहिल्यांदा मग महत्वाचं म्हणजे कॉलेजच केलं नाही. हा, त्यामुळे फॉर्मच भरला नाही 12वीला. तुम्हाला सांगायचं कसं, हा, सरांनी मला वॉर्निंगच दिली होती, हा, तू कॉलेजला बसला नाही तर तुझा फॉर्मच भरणार नाही. हा, आणि मी काय कॉलेजमध्ये पोचलोच नाही, नाही वाचला. फॉर्मच भरला नाही. मला मी परीक्षाच दिली नाही 12वीची. हा, असं विषय. 12वी तिथनं पर्यंत बंद. तुम्ही गेला फक्त? हो, कॉलेजला ऍडमिशन घेतली होतं पण फॉर्म परीक्षेला भरलाच नाही माझा. म्हणजे मी कॉलेजमध्ये पोचलोच नाही, कॉलेजला बसायचंच नाही. घरचे म्हणले असतील की नुकसान करून घेतलं स्वतःच? लय वरडायची आमची आई, तर लय वरडायची. आई सिस्टर वरडायची भरपूर. आणि तसंच न्यायचं दांडर बसा म्हणायचं. मला शेतीची जी आवड लागली त्यामुळे शेतीच आपल्याला सगळे येतं. पेरणीचे ताजं सगळं काम येते, काम येते. पेरणी सीझनला पेरणी येते. आमच्या चुलत भावाची बैल आहेत ना, पेरणी ती केली. आपल्याला नाद म्हणजे जनावरांचा लागल्यामुळे शिक्षणाची आवडच गेली. ड्रायव्हर आता सगळ्या आई वडिलांना वाटतं की आपल्या पोराचं कुठं ना कुठं कुठल्या क्षेत्रात नाव व्हावं. तुमचं बैलगाडी क्षेत्रात नाव झालं, आता काय बोलतात? नाही का, आता उलट अड्ड्याला आता गेलं की घरनं पण असतो की कुठल्या अड्ड्याला कुठंच आहे. मग ते घरी लाईव्ह झाल्यामुळे घरात लाईव्ह बघत बसते. घरात वडिलांना बी आमची आवड लागली की मग असते रोज आज कुठं जाणार आहे इकडं, मग बसत्यात लावून बघत असं. मित्रांनो, सगळ्यांची इच्छा असते आई वडिलांची की आपल्या पोराचं कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात नाव व्हावं. आता त्यांना पहिल्यांदा ओरडत होते की बाबा 12वीचा फॉर्म भरला नाही, पण आता लाईव्ह त्यांचे आईला वरडायचे, अरे कामावर जा, काम तर कर, नाही कर, असं कसं व्हायचं तुझं. आईला वरडायचं, सारखी बोलायची. पण नाही का आता नाही का, नाव बी झालं, भरपूर नाव झालं. त्यामुळे ड्रायव्हर तुम्ही तुमच्या मनापासून या क्षेत्रात पाऊल ठेवल्यामुळे तुम्हाला आज वाटलं नाही की बाबा? महत्वाचं आहे म्हणजे घरच्यांचा विश्वास की घरच्यांना माहित होतं ना, व्यसन नाही कुठलं, व्यसन नाही पाहिजे. व्यसनामुळे लय बाद होते ते घर. महत्वाचं दारू वगैरे, दारूनं काय काहींचे संसार उद्ध्वस्त जातात, ती नाही पाहिजे. तुम्ही करा की किती प्रमाणात असावं बाबा, पण त्याच्या आहारी गेले की संपला माणूस. तुम्ही अशी बरीच घरं उद्ध्वस्त झालेली ती नाही पाहिजे. आपल्याला घरात व्यसनी माहिती कुठे जरी गेलं तर ह्याला काही व्यसन नाही, काय नाही. त्यामुळे बिनधास्त काय म्हणत नाहीत की तू कुठे गेलाय किंवा काय करतोय. त्यांना गॅरंटी आहे की याला व्यसन नाही, काय नाही कुठलं. त्यामुळे ड्रायव्हर आता ह्या क्षेत्रात काय आता काय भेटतंय खरं तर मला पण कधी कधी हसायला येतं. नवीन जी मुलं आहेत का नाही, ती काय म्हणते ते माहिती आहे का, या क्षेत्रात पडलं का नाही की ड्रायव्हर म्हणले की लग्नाला अडचण येते, ते लग्न व्हायला झालं, असं होतं का? नाही काय तसं, तुम्ही तसं राहिला तर आहे ना. हे नाद म्हणून करा ड्रायव्हर काय येतं असं आहे. तुमचं बाकीचं बॅकग्राऊंड पण तसं पाहिजे, असं आहे ना. तुम्ही कसंच काय करत नसाल आणि नुसतं ड्रायव्हर आहे यात ते आलं यात व्यसन ते करायचं, मग कसं कोण तुमचे लग्न कर, असं आहे ना. तुमचं काहीतरी बाजू ठाम पाहिजे ना, ते लग्न करायला. म्हणजे पहिल्यांदा आपलं बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे. कारण
लग्न करा म्हणलं तर कोणा एखादी मुलगी द्यायची म्हणलं तर त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय त्या मुलाचं माणूस पहिल्यांदा बघताय ना, आता हल्ली लग्नाचं अवघड झालं तुम्ही बघतायस. त्यामुळं बेकार काम झाले ना, त्यामुळं जेवढं आपण चांगलं वागेल तेवढं आहे ना असं आहे. कधी तुमच्या मिसेसचा विरोध झाला का लग्न झालं की बैलगाडी आमच्या क्षेत्रात मिसेसला धोकाले? म्हणजे माहित त्यामुळं नाही काय. कारण रिस्क भरपूर आहे. मिसेसच आमची लावून देते. आणि महत्वाचा किस्सा सांगतो तुम्हाला की मला आमच्या मिसेसचा वाढदिवस होता हा. आणि त्याच्या आदल्या दिवशीच मला मिसेस म्हणजे मी गाडी आणायची सैतान आपणच आमचाच बैल आहे ना सैतान सेटला घेतला आमचं अख्खं घरदार म्हणजे सैतान म्हणले की घरदार आड्याला जायचं म्हणलं तर घरातली म्हणतात आपली बैल आहेत का पळायला. मग ते बैल सेटला आपण घ्यायला लावला सैतान म्हणून. ते लहानपणापासून माझ्यापाशीच होता आणि नंतर परत काय कारणास्तव गेला. मग परत आम्ही पुण्यातले केवळ्यातले नाना तर त्यांची बैल माझ्याकडे होती. मग त्यांचं ना आपले जवळजवळ 6-7 वर्ष संबंध आहेत आता. मग मध्यंतरी ते अनपडांचा बैल होता. मग मी परत सेटला म्हणलं मला बैल घ्यायची असा मग ती म्हणली घे तुला घ्यायची. तर मग आम्ही 3-4 वर्षापूर्वी 3-4 वर्ष झाले असतील ते बैल घेतला. त्याने आपल्या निवळ माझ्या नादासाठी शेतनं बैल घेतला. मग आणि घरातल्यांचा आमच्या सगळ्यांचा जीव आहे त्या बैला. मंडळी म्हणते वाढदिवसाला माझं जरा त्यांचं कटाकलेलं. मग आमची मंडळी म्हणली मी तुम्हाला वाढदिवसाला गिफ्ट म्हणून मागणार होती तुम्ही आजपासून साहित्यांची गाडी आणायची. म्हणजे असं घरातल्यांना पण भरपूर आमच्या नाद आहे. जरी बैल राहिला तरी फोन असतो की बाबा बैल घरी आणायला. आणि कुठे बी इकडे अड्ड्यात बैल असला ना गाडी फायनलला वगैरे राहिली तर बैल पहिला आपल्या घरी पोजून मग पुढे जातो पुण्याला. तोपर्यंत नाही घरी आणायचं घरी पोजून मग घरनं जाणार असं. म्हणजे घरातल्यांना पण आवड आहे. माझ्यामुळे सगळ्या घरात बी आवड झाली निर्माण असं. आता ह्या क्षेत्रात तुम्हाला जुन्यातल्या एखादा कुठला असा बैलगाडी आवडायची की बाबा ती बैलगाडी बघितली की वाटायचं की डोळ्याचं पारणं फिटलं लहान असताना? कारण नाद तुम्हाला पहिल्यापासून नाद मी बघायला यायचो आम्ही. आमच्यातली गाडी होती परत संजय म्हणून आमच्या इथं बैल होता. आम्ही तो बैल आणला आमच्याकडे सांभाळायला नाद. ती योगेश म्हणून आमचं लाईन त्याला मला भरपूर नाद. त्यामुळे तो एक बैल खासच पळायचा दोन्ही खांदीत बाहेरनं पळायचा चांगला. मग गाडी म्हणजे लाक्षाची बघायला आवडायची. हो आणि बारका लक्ष तेव्हा आम्ही फक्त त्या संजय बरोबर मी असायचो तेव्हा आम्ही बारका लक्ष संजय पळावलेली. ती गाडी कुमटे तिथे 1 नंबर केला. तेव्हा मी त्या बैलावर धरून असेल तेव्हा मी ड्रायव्हर पण नव्हतो. गाडी बिडी आणत नव्हतो काय नव्हतो. आणि त्या बैलावर जायचं तेव्हा ती गाडी बारका लक्ष संजयनं कुमट्यात 1 नंबर केला. ती गाडी चांगली पळाली. आता ज्यावेळेस एखादी मोठ्या बैलगाड्या लागलेल्या असतात सगळ्या तुमच्याकडे सामान्य बैलगाडी मालकाची गाडी असते त्यावेळेस ती गाडी लावण्यासाठी काय काय प्रयत्न करता? आपल्याला जेवढे जमत तेवढं आपण करतोच. पण शेवट ह्यात बी बैल बी पळाला पाहिजे असं आहे ना. नुसतं आपणच हात आपटून काय उपयोग नाही. बैल पळाला तर साध्य होतो. जोपर्यंत बैल पोहोचतो तोपर्यंत आपला हात चालूच असतो. आपण थांबत नाही की आता मोठी गाडी आहे मग आपण हाणायची कमी हाणायची तसलं आपल्याला जमत नाव आपण त्यामुळेच आपलं झालं. ड्रायव्हर मी तुमची मुलाखत बाहेर घेतलेली छोट्या अंगापूरच्या मैदानात तुम्ही बोललेला मला पण तुमचं बोलणं आवडलं की ज्यावेळेस बैलगाड्या मालक आपली ती मुलं त्यासोबत असतात बैल घेऊन येत असतो त्याला आशा असते गुलालाची फक्त प्रामाणिकपणे गाडी त्याची हो. एक तर आपण बसायचं ना आपण बसलो तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करायचं प्रामाणिकपणे. बाय म्हणणं माणूस खर्च करून येतो एक अड्डा करायचं म्हणलं तर 5-7 हजार रुपये माणसाला लागतात. नाहीतर मग नाही म्हणून सांग मला जमणार नाही तुमची तुम्ही दुसरा पर्याय ओळखतो माणूस. पण आपण येतो म्हणायचं आणि त्याच्याकडे जायचं नाही मग टायमिंगला त्याने कोणाकडे जायचं असं होतं. मग एक तर हो म्हणलं तर ते गाडी तर आणायची नाहीतर नाही म्हणून फर्स्ट सांगायचं. माणूस आपण नाही म्हणलं तर बाबा तू नाही तर दुसरा कोणाला तर हो टाकतं ना. पण आपण म्हणायचं येतो मग ते आपल्या वर्षावर बसणार आणि त्याची गाडी लागली की आपण नाही म्हणायचं मला हे आहे ते आहे. मग टायमिंगला पासवापासून मग नाव खराब होतं. त्यापेक्षा आपलं आधी सांगायचं जमलं तर हो म्हणायचं नाही तर सरळ नाही म्हणून सांग बघून मला गाडी आहे माझी मला काय जमणार नाही. मग माणूस आपण नाही म्हणलं तर दुसरा पर्याय हो टाकतो ना कोणती. पण फसवणूक होत नाही. नाहीतर येतो म्हणायचं ते उगाच परत टायमिंगला फोन बंद करून गब्बा फोनच उचल नाही तर गप बसायचं मग त्यांची पळाप होती मग माणसं नाव खराब होतं ना असं ना असं आहे. त्यामुळं जमलं तर हो म्हणायचं नाही तर नाही म्हणून सांगायचं विषय संपला. एखाद्या सामान्य बैलगाडी मालकाने जर एखादं वासरू किंवा बैल घेतला
ड्रायव्हर किती दिवसात त्याने ओळखलं पाहिजे की ती वासरू पुढे नाव करणार आहे, नाहीतर ती वासरू विकावं? कारण बैलगाडी क्षेत्रात काय होतंय, हा. रोज येते 3 गटाला मार खाऊन जाते. बैल आपला पोहतोय कितपत त्या हिशोबानं बघितलं पाहिजे. माणसांना कळतेच की बाबा एकदा पळालं, 1-2-3 अड्डा मार खाल्ला, बाबा काय मार खातोय. एखाद्या अड्डा पहिल्या अड्ड्यात नाही समजा चांगला बैल भेटला, चला ठीक आहे गेला, असं 1-2 अड्डे गेले. दुसऱ्या अड्ड्याला एखादा चांगला बैल घातला एक अड्डा, आणि जर त्या बैलावर नाही पळालं किंवा काय झालं तर बाबा माणूस सांगतो ना की हे पळतंय का नाही पळत. मग त्याची कॅपॅसिटी बघून ते ठेवायचं का द्यायचं ते माणसाला कळलं पाहिजे. मग त्याची कॅपॅसिटी बघून तीच केलं पाहिजे. नाहीतर रोज जाणे एवढ्यात मिळेल तेवढ्यात मिळेल ते मग रोजच आहे, असं आहे. पण ते हे ज्याच्यानं होईना ना पण ते राहू दे, ते कोण एकूण दुसरा चांगला कोण द्या हे पर्याय त्याला. पण आज तेच पळवत बसलं तर मग नाही ना काय होऊ शकत. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, बैलगाडी मालकाचं नुकसान होतं. हा, नुकसान होतच की बाबा ह्या बैलाबरोबर काय गावून. मग त्याची कॅपॅसिटी वाढली पाहिजे, त्या रेंजचा त्याला बैल भेटतो का, कशात काय चुकतंय ते बघूनच केलं पाहिजे असं. नाहीतर नुसतंच रोज चाला आपलं जाऊन तीच मग हाही रोजचा दिवस, हाही दिवस मागचं पुढेच असं होतं. म्हणून हे बैल का बैल किती पळतोय आपला, मग त्याला त्या तुडीचा बैल आहे का त्यातला घातला, किंवा बाबा चांगल्या रेंजचा बैल घातला त्याच्याबरोबर तो पळाला किंवा नाही पळाला, तर मग लगेच ज्याचं त्यानं ओळखलं पाहिजे की आपला बैल काय रेंजचा आहे, कुठं काय ह्या बैलापासून आपल्याला काय होऊ शकतं का, कितपत खर्च करावा असं आहे. नाही बाबा होईना तर ते देऊन दुसरा तयार करणे. आता इथपर्यंत आला तुम्ही, प्रवास झाला, तुमचं नाव झालं सगळीकडं, नावाचा तुमचा ब्रँड झाला प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर. कुठलं किस्सा आहेत 2-3 असं सांगताना की ते किस्सा घडलं म्हणून हे आता प्रशांत ड्रायव्हर इथं आहे? नाही, आम्ही म्हणजे मी खोंड घेतलेला सुरुवातीला ड्रायव्हर व्हायचं कारणच खोंड घेतलेला आम्ही शिकवत होतो. गेलो तो रुईच्या अड्ड्याला, बंदीतला अड्डा होता, गाड्या कमीच होत्या आणि आम्ही तिथं 2-2च गट होत. 2-2 गट पळालं, मला वाटतं काहीतरी 4 का 5 का 6 गट असं काहीतरी झालं. आणि आम्ही गेलो घेऊन खोंडाने बैल, आम्ही तिथं राहायचं खोंडानं आमच्या तिथं. आम्ही गटाला मार खाल्ला. ते आमचा जोडीदार होता, ते म्हणला परत पळून नाही, परत आम्हाला पळून नाही दिलं. आणि मग आम्ही आलो घरी माघारी. मला पहिला राग नव्हता सण. मग जेटीनं काय होईल ते होईल, पैसे आपले खर्च होते म्हणून मग एवढे ह्याच्यामुळे मिली त्याच्यामुळे मिली, त्यापेक्षा आपली आपणच गाडी म्हणायची. बैल ठाम होता, तो बैल पळत होता दोन्ही खांदाने, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. त्याच्यावर माझी बॅच मिळलं माझं, आपण ड्रायव्हर. तेव्हाच माझं असं काय किस्सा आहे की माझ्या घरचा स्वतःचा बैल असून मी शेजारी गाडी आणली, माझ्या बैलाची गाडी मी मारली. हो, आमची पोरं मला लय ओरडायची. ते गरुड दुसऱ्याला पळत नव्हता म्हणून तो बैल मला पळायचा, दुसऱ्याला बाहेर जायचा. आणि पवन म्हणून माझ्यापाशी बैल होता, 1-2 अड्ड्यात असं झाले, मी पवन माझा बैल दुसऱ्याला गाडी बसून, मी शेजारच्या गाडी बसून, गरुडच्या गाडी बसून माझ्या बैलाची गाडी मारली. असं 1-2 किस्सा आहेत मग अड्ड्यात. त्यामुळे तुमचं नाव झालं. हो, कारण प्रामाणिकपणे या क्षेत्रात दाखवलं तर नाव होतं. सकाळी बसलं तर एकतर बसायचं नाही, बसलं तर इमानदारी, नाहीतर मग बसायचं. आपलं आपण आज इथं बसून इथून उठून गेलो माघारी आपली चर्चा वाईट झाली नाही पाहिजे, असं आपलं कधीच झालं नाही. म्हणून आपण पुढे उठून गेले मागं माणसांनी आपल्याला नाव ठेवलेत, कधीच ना आपण तसलं केलंच ना. त्यामुळं नाव आपलं त्यामुळं तर झालं या नावात. मित्रांनो बघा, या क्षेत्रात जर नाव कमवायचं असेल तर प्रशांत ड्रायव्हर आहे, ती नवीन युगाचा आत्ता शिलेदार म्हणलं तरी चालेल, नाव झालं. आज त्यांची मुलाखत मिळते घेतली. मित्र, आता ड्रायव्हर काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपल्याला असे फेम भेटत असतो त्यावेळेस एक दर्जा वाढलेला असतो, त्यावेळेस जबाबदाऱ्या वाढतात. मैदानात गेल्यानंतर कशा पार पडतात, कारण नाव झालेलं असतं. नाही काही आद्यात गेल्यावर काही आपण कधी कोणाला म्हणजे असं डावलतच ना, आलं समोर हाय बाय करून चला, पुढनं मग व्यक्ती आला आपल्याला बोलला आपण मी मग उगाच टाकून जायचं तसलं आपल्याला नाही जवळ कोणी असून आले. असं अड्ड्यात आता फॅन भरपूर झाल्यात, लहान लहान मुलं इथे फोटो काढायचे, द्या चला लगेच फोटो 1 मिनिटाचा क्षण असतो, चला आले बघून काढली, तेवढी ती खुश, आपण खुश. ड्रायव्हर, एक शेवटचा प्रश्न, या बैलगाडी क्षेत्रात आला आणि ह्या प्रगती केल्या, काय प्रगती केली? भरपूर प्रगती झाली आपली. म्हणजे की निवांत आता राहिलो तरी काही टेन्शन नाही आपल्याला, असं एवढं आपण कमवून ठेवलं.
पण आता. म्हणजे सगळं सेट केलं. हो सेट आपलं थोडक्यात सेट झाले तर झालो आपण की म्हणजे कामावर जाऊन पण केलं नसतं एवढं आपण करून ठेवलं त्यामुळे काय टेन्शन नाही. मित्रांनो यात माणसं कमावली आपण भरपूर नादा त्या पैसे भरपूरच पैसे कमावले पैशाचा विषयच नाही पण नाव केलं आणि माणसं म्हणतात नाही ह्या नादात काय नाही पण ह्या नादात भरपूर काय आहे जेवढं तुम्ही डोकं लावून कराल ना तर ह्या नादात बाहेर जेवढे भेटणार नाही तेवढे ह्या नादात भेटणार आणि आता तर हा नाद ट्रेंडिंगला चालाय सगळ्या त्यामुळे विषय नाही जेवढं तुम्ही डोकं लावून कराल तेवढं तुम्हाला ह्यात सक्सेस होणार तुम्ही असं आता नवीन मुलं बघत असतील काय संदेश देताल? व्यसन यात केलं नाही पाहिजे जे तुम्ही शान डोक्यानं केलं ना तर यात भरपूर आहे लय काय करायचं लोकांना. मित्रांनो त्यांनी सगळा त्यांच्या बैलगाडी क्षेत्रातला जीवन प्रवास सांगितला. प्रशांत ड्रायव्हर एवढं सगळं तुम्ही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद.